महिला मंडळी, आली आली नाट्य मंडळी, आली आली महिला मंडळी, आली आली नाट्य मंडळी. सांगे पाणी वाचवायाला, तुमचे जीवन सुधारण्याला. सांगे पाणी वाचवायाला, तुमचे जीवन सुधारण्याला. तुम्हा जागृत करण्याला, तुम्हा जागृत करण्याला. तुम्हा सत्य ते सांगण्याला, तुम्हा सत्य ते सांगण्याला. आली आली महिला मंडळी, आली आली नाट्य मंडळी, आली आली महिला मंडळी, आली आली नाट्य मंडळी. अहो, या मंडळींचं म्हणणं तरी काय आहे, ऐकूया. पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे पावसाचं प्रमाण कमी झाले. पावसाचे प्रमाण कमी झाले. नदी नाले आटून शान गेले. नदी नाले आटून शान गेले. पशु पक्षी तहानलेले. पशु पक्षी तहानलेले. शेतकरी केविलवाणे झाले. शेतकरी केविलवाणे झाले. सारं सारं तुम्हा सांगायला आली मंडळी तुमच्या गावाला. सारं सारं तुम्हा सांगायला आली मंडळी तुमच्या गावाला. आली आली महिला मंडळी, आली आली नाट्य मंडळी, आली आली महिला मंडळी, आली आली नाट्य मंडळी. मंडळी, शहरवासियांना मुबलक पाणी मिळत असतं, त्यामुळे पाणी टंचाई काय आहे हे त्यांना माहितीच नसतं. नळाचे पाणी आपण सरळ हाताने वापरत नसतो, कारण आपण पाणीपट्टी करत असतो ना. कुठे पाईपलाईन फुटते, कुठे पाणी वाहते, पाण्याच्या मुबलकतेमुळे आपल्याला त्याचं महत्व समजत नाही ना. बरं का मित्रमंडळींनो, ग्रामीण भागामध्ये डोक्यावर हंडे घेऊन पायपीट करत लोकांना पाणी भरावं लागतं, याची जाणीव आहे का आपल्याला? मंडळी, काही टीव्ही पेपर बघता वाचता की नाही? ग्रामीण भागात, आदिवासी भागात स्त्रिया हंड्यावर हंडे डोक्यावर घेऊन उन्हातान्हात पायपीट करत पाणी शोधतात. आणि जेव्हा आपण त्यांचं ते मिश्रण करतो तेव्हा आपल्याला त्यातलं पाण्याचं महत्त्व समजतं आणि आपल्या तोंडी सहजच ओढ येतात. पाऊले चालती पाण्यासाठी वाट, पाऊले चालती पाण्यासाठी वाट. सुका संसार फुलवण्या नीट, सुका संसार फुलवण्या नीट. पाऊले चालती पाण्यासाठी वाट, पाऊले चालती पाण्यासाठी वाट. आणि आपण शहरवासी मात्र दररोज वारेमाप आणि मुबलक पाणी वापरत असतो. तुम्ही पुण्याच्या ताई, नाशिकच्या ताई, तुम्ही पुण्याच्या ताई. शहरातल्या ताई पाणी जपून वापरा बाई. शहरातल्या ताई पाणी जपून वापरा बाई. नाशिकच्या ताई, तुम्ही पुण्याच्या ताई. नाशिकच्या ताई, तुम्ही पुण्याच्या ताई. शहरातल्या ताई पाणी जपून वापरा बाई. शहरातल्या ताई पाणी जपून वापरा बाई. घरातल्या पाण्याची नाही नवलाई. घरातल्या पाण्याची नाही नवलाई. बाथरूमच्या नळाची काय बाई हौस. बाथरूमच्या नळाची काय बाई हौस. कधी गरम कधी गार कधी चक्क पाऊस. कधी गरम कधी गार कधी चक्क पाऊस. एक एक नळाची एक एक नवलाई. एक एक नळाची एक एक नवलाई. तरी सांगते, तरी सांगते, शहरातल्या ताई पाणी जपून वापरा बाई. शहरातल्या ताई पाणी जपून वापरा बाई. नाशिकच्या ताई, तुम्ही पुण्याच्या ताई. नाशिकच्या ताई, तुम्ही पुण्याच्या ताई. शहरातल्या ताई पाणी जपून वापरा बाई. शहरातल्या ताई पाणी जपून वापरा बाई. शहरातल्या बायांचं बरं आहे बाई. शहरातल्या बायांचं बरं आहे बाई. बटन दाबताच खळकन पाणी बाहेर येई. बटन दाबताच खळकन पाणी बाहेर येई. कधी बोरचं कधी नळाचं पाणी घरी येई. कधी बोरचं कधी नळाचं पाणी घरी येई. घरातील पाणी सरतच नाही. घरातले पाणी सरतच नाही.
तरी सांगते अहो शहरातल्या ताई पाणी जपून वापरा बाई. शहरातल्या ताई पाणी जपून वापरा बाई. अहो नाशिकच्या ताई तुम्ही पुण्याच्या ताई. नाशिकच्या ताई तुम्ही पुण्याच्या ताई. अहो शहरातल्या ताई पाणी जपून वापरा बाई. शहरातल्या ताई पाणी जपून वापरा बाई. फुलझाडांच्या अंगावर पाणी खेळत राहत. फुलझाडाच्या अंगावर पाणी खेळत राहत. गाड्या धुवा फरशी धुवा घर भिजून जात. गाड्या धुवा फरशी धुवा घर भिजून राहत. मोटार बंद करायची कुणा नसते घाई. मोटार बंद करायची कुणा नसते घाई. तरी सांगते तरी सांगते अहो नाशिकच्या ताई तुम्ही पुण्याच्या ताई. नाशिकच्या ताई तुम्ही पुण्याच्या ताई. अहो शहरातल्या ताई पाणी जपून वापरा बाई. शहरातल्या ताई पाणी जपून वापरा बाई. तुर्तास तरी महाराष्ट्र भीषण दुष्काळाच्या छायेत आहे. पाणी टंचाई तर विचारूच नका. चला आपण ना या छोट्या खेड्यात जाऊया. तिथे पाण्यासाठी काय काय करावं लागते ना ते आता आपण बघूया. आवा 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 उठा म्हणते ना. उठा बिगी बिगी. आवा उठा ना. किती वेळा उठवायचंय? मम्या काय करू म्हणतेस? अगं टँकर 10 वाजता येणार आहे. आताशी पहाटे 4 वाजले. झोप की गुमान. तू बी झोप मलाही झोपू दे. झोपताय कुठलं? सुंदरे उठ. अहो आज ते टँकर येणार आहे. आज जर पाणी नाही मिळालं आताशी तिथं गेलं तर केव्हा नंबर लागल. आज कुठल्याही परिस्थितीत पाणी मिळावं. सुंदरे उठ. जा बाबा बरोबर. काय चाललंय तुझं? ए आहे झोपू दे ग. अगं झोपतीस कुठली? उठ चल बाबा बरोबर जा. काय कटकट आहे या बाईची. अहो काय असं म्हणताय कटकट आहे? अहो आज 8 दिवस झाले पाणी नांगोण पांगून घरात प्याया पाणी नाही. जनावरं वर तिकडं छावणीमध्ये उपाशी पोटी राहतात. ना स्वयंपाकाला पाणी ना पियाला पाणी. त्या गावाच्या हिरी नदी तळ गाठलाय. आज कुठल्याही परिस्थितीत पाणी मिळावं. जेमतेम तांब्यावर पाणी मिळावं एवढंच घरात पाणी आहे. परमेश्वरा तुलाच ठाव रे बाबा कसं होईल ते. गावाकडं कशी दैना. गावाकडे कशी दैना. प्याया पाणी तिथं मिळना. प्यायला पाणी तिथं मिळेना. शेतीवाडी सुकून शान गेली. शेतीवाडी सुकून शान गेली. शेतीवाडी सुकून शान गेली. शेतीवाडी सुकून शान गेली. साऱ्या विना गाय हंबरली. साऱ्या विना गाय हंबरली. आली आली महिला मंडळी. आली आली नाट्य मंडळी. आली आली महिला मंडळी. आली आली नाट्य मंडळी. मंडळी ही झाली गावाकडच्या लताबाईच्या घरची कहाणी. आता आपण जरा जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊ. तालुक्याच्या ठिकाणी जाऊ. तिथे काय अवस्था आहे ती आता बघूयात. आता आपण जरा जालना मनमाड अशा तालुक्याच्या ठिकाणी जाऊ. तिथं महिन्यातून एखाद्या वेळेस नळाला पाणी येतं. तिथली पाण्याची अवस्था बघूया. मंडळी आज 3 आठवड्यांनी तिथे पाणी येणार आहे. आणि काटकसर करून 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 ही मंडळी पण पार करवाच येतो. आणि पुढच्या 3 आठवड्याची बेगमी करायची आहे. त्या नळावरती कसं भांडण होत आहे बघूयात जरा आपण. ए काय करतेस? माझा अंडा नम्राला लावलेला आहे. काय करतेस? अंडा सरकवू नको. आता अजून पाणी तर येऊ दे की आधीच झालं तुमचं सुरू. सारा कोई बोलेगा नहीं. बोला भी तो उसको मुंह पे उत्तर देना अपन रहेगा. काय का सरू मामा दुसऱ्याला पाणी बिणी भरायचं आहे की नाही? ते लागोपाठ 4-5 अंडे लावले ते. थांबा थांबा थांबा. माझा अंडा लावू देत नळाला. मला एकच हंडाभर पाणी हवं आहे. एकच हंडा घेऊ दे मला. हे चल चल बाजूला बस. मला एकच घेऊ दे हंडा. माझा हंडा भरू दे. मला एकच घ्यायचंय. मला ऑफिसला जायचंय. एकच हंडा घेऊ द्या ना ग मला. काय करते का मला माझं पाणी भरू दे की तुझ्या घरात नाही घुसत ना मी. ए टवळे कुणाला म्हणतेस ग? तुला काय करायचं? ए टवळे कुणाला म्हणायचं? तिथं पाणी भरायचं गुपचूप. सगळ्यांनाच पाणी हवंय. बंद करा. पाण्यासाठी कशी झटपट. बघा बघा कशी झटपट.
पाण्यासाठी सारी खटपट, पाण्यासाठी सारी खटपट. जीवा भावाचे सख्खे शेजारी, जीवा भावाचे सख्खे शेजारी पाण्यासाठी करतात मारामारी, पाण्यासाठी करतात मारामारी. साधी माणसं झाली येडी खुळी, साधी माणसं झाली येडी खुळी. आली आली महिला मंडळी, आली आली नाट्य मंडळी, आली आली महिला मंडळी, आली आली नाट्य मंडळी. मित्रांनो, पाण्याची आवश्यकता सर्वच क्षेत्रात आहे. पाण्याची उपलब्धता आहे की नाही हे सगळं जाणण्यासाठी माणसामध्ये जागृती येण्याची फार गरज आहे. आणि जागृती होण्यासाठी पाण्याची उपलब्धता वाढवण्यासाठी गरज आहे ती प्रशिक्षणाची. पाणी कसं वापरायचं ह्याच्या शिक्षणाची, जनजागृतीची. शेजारी शेजारी आम्ही पक्के शेजारी, शेजारी शेजारी आम्ही पक्के शेजारी. आमचा खेळ मांडीला वेशीच्या दारी, आमचा खेळ मांडीला वेशीच्या दारी. शेजारी शेजारी आम्ही पक्के शेजारी, शेजारी शेजारी आम्ही पक्के शेजारी. आमचा खेळ मांडीला वेशीच्या दारी, आमचा खेळ मांडीला वेशीच्या दारी. सासूबाई आत्याबाई पाणी ओतू नका ताई, सासूबाई आत्याबाई पाणी ओतू नका ताई. आदल्या दिवशीचे पाणी शिळे होत नाही, आदल्या दिवशीचे पाणी शिळे होत नाही. शेजारी शेजारी आम्ही पक्के शेजारी, शेजारी शेजारी आम्ही पक्के शेजारी. आमचा खेळ मांडीला वेशीच्या दारी, आमचा खेळ मांडीला वेशीच्या दारी. दादा भाऊ अण्णा भाऊ ध्यानी जरा ठेवा, दादा भाऊ अण्णा भाऊ ध्यानी जरा ठेवा. बागेला पाणी तुम्ही बादलीने घाला, बागेला पाणी तुम्ही बादलीने घाला. शेजारी शेजारी आम्ही पक्के शेजारी, शेजारी शेजारी आम्ही पक्के शेजारी. आमचा खेळ मांडीला वेशीच्या दारी, आमचा खेळ मांडीला वेशीच्या दारी. व्हॅनवाले काका आणि रिक्षावाले काका, व्हॅनवाले काका आणि रिक्षावाले काका. ओल्या कपड्यानेच प्लीज गाडी पुसाल का, ओल्या कपड्याने प्लीज गाडी पुसाल का. शेजारी शेजारी आम्ही पक्के शेजारी, शेजारी शेजारी आम्ही पक्के शेजारी. आमचा खेळ मांडीला वेशीच्या दारी, आमचा खेळ मांडीला वेशीच्या दारी. सरुताई निलुताई मिळून साऱ्या जणी, सरुताई निलुताई मिळून साऱ्या जणी. दुष्काळग्रस्तांना देऊ आपल्यातील पाणी, दुष्काळग्रस्तांना देऊ आपल्यातील पाणी. शेजारी शेजारी आम्ही पक्के शेजारी, शेजारी शेजारी आम्ही पक्के शेजारी. आमचा खेळ मांडीला वेशीच्या दारी, आमचा खेळ मांडीला वेशीच्या दारी. भांडण नको दंडा नको युद्ध नको बाई, भांडण नको दंडा नको युद्ध नको बाई. पाण्यासाठी संघामध्ये समझोता होई, पाण्यासाठी संघामध्ये समझोता होई. शेजारी शेजारी आम्ही पक्के शेजारी, शेजारी शेजारी आम्ही पक्के शेजारी. आमचा खेळ मांडीला वेशीच्या दारी, आमचा खेळ मांडीला वेशीच्या दारी. नदी जोड प्रकल्प, पाणी अडवा पाणी जिरवा, चर खणा समचर खणा. पावसाच्या पाण्याचे नियोजन करा, ठिबक सिंचन जलसिंचन योजना राबवा. असं आपण म्हणतो ऐकतो, पण राजस्थान सारख्या राज्याचं पाण्यात दुर्भिक्ष वर्षानुवर्षांपासूनच आहे. पण तेथील लोक अशिक्षित असूनही अनेक उपाययोजना या पाण्यासाठी राबवत असतात. माहित आहे का तुम्हाला? अगं, याच्यातील एखादं उदाहरण तर सांगशील ना मला? थांब थांब थांब, मी सांगते. राजस्थानमध्ये पाण्याचा अतिशय अभाव आणि तिथे कायम दुष्काळ असतो. म्हणून तिथे काय करतात माहितीये? नाही. अगं, आंघोळीला एक खाट ठेवतात, खाटेखाली भांडी ठेवतात आणि त्या भांड्यामध्ये आंघोळीचं पाणी जमा केलं जातं आणि दिवसभर ते पाणी वेगळ्या वेगळ्या कामासाठी वापरण्यात येतं.
बापरे. हो एवढा अभाव येतो. अगं एवढंच नाही, तिथं भांडी घासायला सुद्धा पाणी वापरत नाही. राखेने भांडी घासतात आणि कपड्याने स्वच्छ करून ठेवतात. छे बाई, काहीतरीच काय. अगं काहीतरीच काय, पाणी वाचवण्याचा हा किती चांगला मार्ग आहे. नाहीतर आपण किती पाणी वापरतो आणि किती पाणी वाया घालवतो याची तर काही कल्पनाच नाही. मी तर असं ऐकलंय याच्या पुढे युद्ध होईल ते फक्त पाण्यासाठीच. अगं काही वर्षांपूर्वीची घटना सांगते. नाशिक जवळ नांदूर मध्यमेश्वर हे एक धरण आहे. त्या धरणाची कुलप म्हणे पाण्यासाठी तोडली गेली आणि पाणी चक्क ट्रेननी लातूरला पोहोचवावं लागलं होतं. म्हणजे ही तर पाण्यासाठी चक्क पळवापळवी झाली. सर्व प्राण्यांमध्ये मनुष्य प्राणी हा सगळ्यात बुद्धिमान म्हणून शेखी मिळवत असतो. पण तुम्हाला सांगते, आपल्यापेक्षा हे प्राणी अत्यंत हुशार असतात, बुद्धिमान असतात. विष्ठेपूर्वी मातीत खड्डा खणणारी आणि विष्ठेनंतर माती लोटणारी मांजर आपण सगळीकडे बघतोच. आणि आत्ताच एका व्हिडिओमध्ये मी बघितलं अगं की नळ धो वाहणारा नळ, आजूबाजूला माणसं, तरी सुद्धा त्यांचं लक्ष नाही त्या पाण्याकडे. धो पाणी वाहतंय त्याची लक्ष नाही. पण त्या ठिकाणी माकड येतं, माकड पोटभर पाणी पितं आणि मस्त सराईतासारखा नळ बंद करून निघूनही जातो. काय म्हणावं या गोष्टीला. म्हणजे बघा, म्हणजे माणसांपेक्षा हे प्राणी किती हुशार असतात. ज्ञानेश्वर सांगून गेलेच की माणसा परीस मेंढरा परी म्हणून. आणि त्याच्यावरच कवी शब्द घुमतात. गोष्ट सांगत तुम्हा खरी न पाणी वाचवा घरोघरी. 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 वापरू नका तुम्ही शॉवर. वापरू नका तुम्ही शॉवर. गाडी धुण्या नळाची धार. गाडी धुण्या नळाची धार. फ्लश जपून करा वापर. फ्लश जपून करा वापर. सांडू नका हो पाणी फार. सांडू नका हो पाणी फार. पुढची पिढी होईल बेजारा. पुढची पिढी होईल बेजार. पुढची पिढी होईल बेजारा न माणसा जागा हो आता तरी. पुढची पिढी होईल बेजार न माणसा जागा हो आता तरी. गोष्ट सांगत तुम्हा खरी न पाणी वाचवा घरोघरी. गोष्ट सांगत तुम्हा खरी न पाणी वाचवा घरोघरी. कामवालीला शिकवा धडा. कामवालीला शिकवा धडा. नळ टाकू नको उघडा. नळ टाकू नको उघडा. घास थोडक्यात स्वच्छ भांडी. घास थोडक्यात स्वच्छ भांडी. करू नको पाण्याची नासाडी. करू नको पाण्याची नासाडी. कमी वापरून धू जरा धुणं. कमी वापरून धू जरा धुणं. तुला विनंती हात जोडून. तुला विनंती हात जोडून. नाहीतर काम करीन सगळं घरी न पाणी वाचवीन माझ्या घरी. काम करीन सगळं घरी न पाणी वाचवीन माझ्या घरी. गोष्ट सांगत तुम्हा खरी न पाणी वाचवा घरोघरी. गोष्ट सांगत तुम्हा घरी न पाणी वाचवा घरोघरी. थोडक्यात काय मंडळी, पाण्याबाबतीत माणसानं संवेदनशील होणं खूप गरजेचं आहे. 1 2 3 4 विचार करा वारंवार. पाणी सांडू नका फार. पाणी सांडू नका फार. पाणी सांडू नका फार. 5 6 7 8 5 6 7 8 नका लावू पाण्याची वाट. जपून ठेवा माठ आणि माठ. जपून ठेवा माठ आणि माठ. 9 10 11 12 सारे मिळून विचार करा. थेंब थेंब वाचवू जरा. थेंब थेंब वाचवू जरा. 13 14 15 16 सारे मिळून होऊ गोळा. समजावू छोट्या मोठ्या बाळा. पाणी नासवण्याचा थांबवा जाळा. पाणी नासवण्याचा थांबवा जाळा. 17 18 19 20 पाण्यासाठी पाण्याचा संकल्प दिन. पाणी वाचवण्याचा
संकल्प दिस संकल्प दिस संकल्प दिस